ओके स्टुडंट, या ठिकाणी समजलं तुम्हाला की सिंपल मशीन, कंपाऊंड मशीन काय आहे ते. ओके, आता आपण पुढचा टॉपिक या ठिकाणी घेणार आहोत. तो आहे एफर्ट. एफर्ट म्हणजे काय? कोण सांगतं एफर्ट म्हणजे काय? सांगते. एफर्ट म्हणजे काय ते तुम्हाला माहित पाहिजे. एफर्ट म्हणजे हा एक प्रकारचा एक फोर्स असतो. एक फोर्स असतो की जो फोर्स आपण का लावतो? बिकॉज ऑफ या ठिकाणचा जो काही लोड आहे, तो लोड जो डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतो खालच्या दिशेने, तो लोड हा खूप हेवी आहे, खूप जड आहे. आणि तो जो लोड जर तुम्हाला तर उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा आहे, त्या ठिकाणी तुम्ही काय करता? एफर्ट अप्लाय करता. तुम्ही काय करता? एफर्ट अप्लाय करता. मग तो जो एफर्ट आहे, तो एफर्ट आपण काय करतो? कमी अप्लाय करतो. जसं गाडीचं एक्झाम्पल सांगितलं मी, स्क्रू जॅक. गाडीचं टायर पंक्चर आहे आणि तो गाडीचा टायर पंक्चर असल्याने आपल्याला ती गाडी काय करायची? वरती उचलून तो टायर बाहेर काढायचा आहे. तर तो काढण्यासाठी आपण तिथे काय लावतो? स्क्रू जॅक लावतो, सिंपल स्क्रू जॅक. बरोबर. कारण गाडी आपल्या हाताने वरती उचलणं हे शक्य नाहीये, कारण की गाडीचा जो लोड आहे तो खूप जास्त आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? हेवी लोड. मग तो जो हेवी लोड आहे, असा हेवी लोड जो आपण सहजपणे उचलू शकत नाही, असा हेवी लोड जर तुम्हाला लिफ्ट करायचा असेल, तर अशा वेळेस आपण, आणि तो लिफ्ट करण्यासाठी आपण जो काही फोर्स लावतो, तो वजन लिफ्ट करण्यासाठी, ते जे हेवी लोड आहे तो लिफ्ट करण्यासाठी आपण जे काही फोर्स लावतोय, त्या फोर्सला आपण काय म्हणतो? एफर्ट म्हणतो. समजतंय? त्या फोर्सला आपण काय म्हणतो? एफर्ट. जसं की या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी एक व्यक्ती आहे. ती व्यक्ती काय करते? या ठिकाणचा लोड हा एक हेवी लोड आहे, खूप जास्त वजन आहे, तो हाताने सहजपणे उचलू शकत नाही. मग हा लोड एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर न्यायचा असेल, तर त्या ठिकाणी ती व्यक्ती काय करते? एक मॅटेलिक रॉड घेते, एक लोखंडी बार घेते आणि त्या लोखंडी बार खाली दगड त्या ठिकाणी ठेवते. जसं या ठिकाणी तो दगड म्हणून काय ऍक्ट होईल? तो दगड म्हणजे एक पायवट म्हणून ऍक्ट होईल. पायवट म्हणजे दगडाचा वरचा जो पॉइंट आहे, ज्याला तो लोखंडी रॉड रेस्ट झालेला आहे, त्याला आपण काय म्हणतो? पायवट पॉइंट. ज्या पॉइंट भोवती हा लोखंडी रॉड काय होईल? रोटेट होईल, फिरे येतो. समजताय? मग या ठिकाणी तो जो लोड आहे, त्या लोड खाली हा लोखंडी रॉड ठेवायचा. त्यानंतर त्या ठिकाणी आपण दगड तर ठेवलेलाच आहे, मग या ठिकाणी एक लिव्हर तयार होतो, लिव्हर. समजताय? मग त्या लोखंडी रॉडचा दुसरा जो एंड आहे, त्या ठिकाणी व्यक्ती काय करते? त्या ठिकाणी त्या रॉडला खालच्या दिशेने काय करते? एफर्ट अप्लाय करते. एफर्ट म्हणजे तो जो फोर्स आहे, एफर्ट म्हणजे हा एक काय फोर्स आहे. समस्या हा जो एफर्ट आहे, जी ही व्यक्ती अप्लाय करते ह्या रॉडवरती खालच्या दिशेने, तो एफर्ट म्हणजे काय? एक प्रकारचा फोर्सच येतो की ज्या फोर्स आपण लावल्यामुळे, हा एफर्ट लावल्यामुळे त्या ठिकाणी काय होतंय? हा जो लोड आहे, हा लोड वरतून लिफ्ट होऊन दुसऱ्या ठिकाणी जाईल. समजताय? इथून इथे जाईल. आणि हा जो हेवी लोड आहे तो खूप जास्त असेल, म्हणजे सपोज हा या ठिकाणी 1000 न्यूटन एवढा हेवी लोड आहे आणि या ठिकाणी आपल्याला फक्त 10 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करून हा लोड काय करायचा? पुढे न्यायचा आहे. म्हणजे कमी लोड अप्लाय करून तो लोड काय करायचा? आपल्याला लिफ्ट करायचा आहे. समजतंय? या ठिकाणी आपण काय करतो? एफर्ट अप्लाय करतो. म्हणजे जे काही जो फोर्स आपण लोड लिफ्ट करण्यासाठी जो फोर्स लावतो, समजतंय? लोड लिफ्ट करण्यासाठी जो फोर्स एखाद्या व्यक्तीने लावलेला आहे, तो लोड लिफ्ट करण्यासाठी, त्या फोर्सला आपण काय म्हणतो? एफर्ट. त्या व्यक्तीचे एफर्ट, त्या व्यक्तीने अप्लाय केलेला फोर्स. आणि तो फोर्स काय अप्लाय केला त्या व्यक्तीने? टू लिफ्ट द लोड. म्हणजे हा जो लोड आहे तो उचलायचा आहे. हा जो लोड तुम्हाला दिसतोय तो वरती उचलायचा आहे. तो लोड लिफ्ट करण्यासाठी, लोड हा वरती उचलण्यासाठी
समजताय? म्हणजे एफर्ट मे बी डिफाईन ॲज अ फोर्स. एफर्टला आपण काय म्हणतो, एक फोर्स म्हणतो की जो आपण काय केलाय, अप्लाइड केलाय, इज अप्लाइड. आणि कशासाठी अप्लाय केलाय, टू लिफ्ट द लोड, तो लोड लिफ्ट करण्यासाठी जो फोर्स आपण अप्लाय केलाय त्याला म्हणायचं एफर्ट. तसंच या ठिकाणी हा लोड वरती लिफ्ट करताना त्या ठिकाणी काही रेजिस्टन्स असेल, त्या ठिकाणी काही रेजिस्टन्स असतील, समजले? जसं की या ठिकाणी फ्रिक्शन असेल त्याला आपण रेजिस्टन्स म्हणू शकतो, तो लोड लिफ्ट होऊ नये त्यासाठी. मग तो लोड लिफ्ट होऊ नये त्यासाठी काही रेजिस्टन्स येणार आहे मध्ये. रेजिस्टन्स म्हणजे अडथळे, तो लोड लिफ्ट करण्यासाठी काही अडथळे येणार आहे. ते अडथळे देखील तुम्हाला काय करायचं, ओव्हरकम करायचे. त्या अडथळ्याला देखील तुम्हाला बाजूला करून तुम्हाला तो लोड काय करायचा आहे, लिफ्ट करायचा आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एफर्ट इज डिफाइंड ॲज अ फोर्स which is applied so that to overcome the resistance. तो एक रेजिस्टन्स ओव्हर करायचा आहे, रेजिस्टन्सच्या जास्त म्हणजे रेजिस्टन्सला ते ओव्हरकम करायचंय. तो रेजिस्टन्सला जो अडथळा आहे तो दूर करून, त्याला ओव्हरकम करणे म्हणजे तो अडथळा दूर करून त्यापेक्षाही अधिक असा फोर्स लावून, म्हणजे थोडासा फोर्स लावून, समजते? तो जो रेजिस्टन्स आहे, जो अडथळे असतील तो लोड लिफ्ट करण्यासाठी, ते अडथळे किंवा ते रेजिस्टन्स दूर करून तुम्हाला तो लोड काय करायचा आहे, लिफ्ट करायचा आहे. मग तो लोड लिफ्ट करण्यासाठी तुम्ही जो काही फोर्स लावताय त्याला आपण काय म्हणतो, एफर्ट म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, एफर्ट. समजतंय? या ठिकाणी जर काही अडथळे असतील तर अडथळे दूर करण्यासाठी आपण थोडासा जास्त एफर्ट आपण लावतो. पण तरी सुद्धा तो एफर्ट काय असतो, हा जो हेवी लोड आहे त्यापेक्षा कमीच असतो. समजतंय? म्हणजे ॲज कम्पेअर टू हेवी लोड तो एफर्ट काय असतो, तो अतिशय खूप कमी असतो. म्हणजे तो कमीत कमी एफर्ट लावून आपल्याला काय करायचं, तो लोड काय करायचा आहे, उचलायचा आहे. अतिशय सहजपणे तो उचलायचा आहे. समजतंय? एफर्ट म्हणजे काय समजलं तुम्हाला? एफर्ट म्हणजे फोर्स आहे की जो फोर्स आपण काय अप्लाय करतोय, टू अप्लाय, का अप्लाय करतोय आपण, फॉर लिफ्टिंग द लोड. लोड लिफ्ट करण्यासाठी आपण जो काही फोर्स लावतोय, मग त्या ठिकाणी लोड लिफ्ट करण्यासाठी जे काही अडथळे येतील, म्हणजे टू ओव्हरकम द रेजिस्टन्स, म्हणजे जे काही अडथळे येतील ते पण तुम्हाला बाजूला काढायचे, म्हणजे ओव्हरकम करायचे द रेजिस्टन्स, ऑर टू लिफ्ट द लोड. म्हणजे ते जे रेजिस्टन्स आहे ते ओव्हरकम करायचे आणि तो लोड काय करायचा आहे, वरती लिफ्ट करायचा आहे. समजतंय? मग ते जे फोर्सेस आहेत की ज्या फोर्सच्या साहाय्याने तुम्ही काय करता, लोड लिफ्ट करण्यासाठी जे काही येणारे अडथळे ते दूर करता, ते दूर करून ते लोड तुम्ही लिफ्ट करता, त्याला आपण त्या फोर्सला म्हणतो एफर्ट. समजतंय? किंवा सिंपल तुम्ही एफर्टची डेफिनेशन पाठ करू शकता, एक अतिशय सिंपल. एफर्ट इज अ फोर्स विच इज अप्लाइड ऑर विच इज यूज टू लिफ्ट द लोड. म्हणजे एखादा लोड लिफ्ट करण्यासाठी समजतंय? तुम्ही असंही म्हणू शकता, एफर्ट इज अ फोर्स which is applied to lift the load. एखादा लोड उचलण्यासाठी जो काही आपण फोर्स लावतोय त्या फोर्सला आपण काय म्हणतो, एफर्ट म्हणतो. समजलं? किंवा तुम्ही असंही यूज करू शकता, फोर्स विच इज युज्ड
फॉर लिफ्टिंग द लोड, मग दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज एफर्ट. फोर्स ज्याचा यूज तुम्ही कशासाठी करताय, लोड लिफ्ट करण्यासाठी. समजले, त्या म्हणजे समजलं तुम्हाला एफर्ट म्हणजे काय. एफर्ट म्हणजे असा फोर्स की ज्याच्या साहाय्याने आपण काय करतो, जो अप्लाय करून आपण काय करतो, लोडला काय करतो, लिफ्ट करतो. समजताय, लोडला लिफ्ट करण्यासाठी आपण काय अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करतो, जेणेकरून आपण तो लोड लिफ्ट करू शकतो. मग तो जो फोर्स आहे ज्याच्या साहाय्याने आपण लोड काय करतो, वरती उचलतो. समजताय, मग तो जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, एफर्ट. हे एक लक्षात ठेवा. एफर्ट म्हणजे असा फोर्स ज्याच्या साहाय्याने आपण लोडला वरती उचलत असतो. म्हणजेच काय, एफर्ट म्हणजे असा फोर्स आहे जो फोर्स आपण अप्लाय करून लोड हा वरती उचलत असतो, त्या फोर्सला आपण काय म्हणतो, एफर्ट असे म्हणतो. समजलं एफर्ट काय ते. जसं की या ठिकाणी तुम्हाला फिगर दिसते, या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे हा काय करतो, एक एफर्ट अप्लाय करतो. या दोरीला काय करतो, स्वतःकडे ओढतो, तो एक एफर्ट अप्लाय करतो, एक फोर्स अप्लाय करतो. ज्या फोर्सच्या साहाय्याने तो या ठिकाणचा जो लोड आहे, त्या बकेटच्या आतमध्ये जे काही पाणी वगैरे साचल्यानंतर जे काही ह्या बकेटचं, या बादलीचं जे काही वजन होईल तो झाला लोड. जो लोड तुम्हाला काय करायचा आहे, ह्या विहिरीमधून उचलून वरती जमिनीवरती आणायचा आहे. म्हणजे हा लोड तुम्हाला वरती उचलून विहिरीमध्ये आणायचा आहे. मग तो लोड वरती उचलण्यासाठी आपण जो फोर्स लावतोय त्या फोर्सला आपण काय म्हणतो, एफर्ट म्हणतो. समजतं, एफर्ट म्हणजे असा फोर्स की ज्याच्या साहाय्याने आपण लोड काय करतो, वरती उचलत असतो, त्या फोर्सला आपण म्हणतो एफर्ट. समजलं एफर्ट काय आहे. आणि एफर्ट साठी आपण पी हा सिम्बॉल या ठिकाणी यूज करतो. एफर्ट साठी कोणता सिम्बॉल यूज करतो आपण, पी लेटर. हे लक्षात ठेवा, एफर्ट साठी कोणता सिम्बॉल यूज करतो आपण, पी. म्हणजे एफर्ट पी या ठिकाणी आपण अप्लाय करतो. त्यानंतर नेक्स्ट पुढची डेफिनेशन आहे लोड. पुढची डेफिनेशन आहे लोड. तर लोड कशाला म्हणतात, तर लोड म्हणजे एक वजन असेल. लोडलाच आपण काय म्हणतो, एक वजन, की जे वजन काय करायचं, वजन किंवा त्याला आपण फोर्स देखील म्हणू शकतो. लोड इज अ वेट और अ फोर्स. तो एक वेट म्हणजे एक प्रकारचा फोर्सच असतो. जो फोर्स आपल्याला काय करायचा आहे, किंवा जे वजन काय करायचं आहे, आपल्याला वरती उचलायचं आहे. समजताय, इमेजिन होत आहे. म्हणजे लोड म्हणजे काय, एक वजन आहे. लोड म्हणजे एक वजन असेल की जे वजन आपल्याला काय करायचं, लिफ्ट करायचंय. समजतंय, किंवा त्या ठिकाणचा जो रेजिस्टिंग फोर्स आहे त्याला ओव्हरकम करून, समजतंय, और रेजिस्टिंग फोर्सला आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी ओव्हरकम करायचं आहे विथ द हेल्प ऑफ मशीन. आणि ते जे वजन आहे ते वरती उचलायचं आहे, त्याला आपण म्हणतो लोड. आणि त्यासाठी आपण डब्ल्यू हा सिम्बॉल यूज करतो. कोणता सिम्बॉल यूज करतो, डब्ल्यू. म्हणजे जे लोड आहे त्या लोडसाठी आपण काय सिम्बॉल यूज करतो, डब्ल्यू. आणि एफर्ट साठी पी सिम्बॉल यूज करतो. हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, लोड म्हणजे काय. लोड इज अ वेट. लोड म्हणजे काय, एक वेट आहे, एक वजन आहे. वेट म्हणजे काय, वजन. लोड इज अ वेट विच इज टू बी लिफ्ट. जे तुम्हाला काय करायचं आहे, विच इज टू बी लिफ्टेड. जे तुम्हाला काय करायचं आहे, उचलायचं आहे, विच इज टू बी लिफ्टेड बाय युझिंग एफर्ट. बाय युझिंग एफर्ट. समजतंय, म्हणजे लोड म्हणजे काय, लोड हे असं एक वजन आहे की जे काय करायचं आहे, तुम्हाला उचलायचं आहे, विच इज टू बी लिफ्टेड. जे उचलायचं आहे तुम्हाला. समजतंय, असं जे वजन आहे त्याला आपण म्हणतो लोड. समजतंय, लोड इज अ वेट विच इज टू बी लिफ्टेड. जे आपल्याला उचलायचं आहे, आणि आपण ते कशाच्या साहाय्याने उचलतोय, तर ते उचलण्यासाठी आपण जो फोर्स लावतो त्याला म्हणतो आपण एफर्ट. विच इज टू बी लिफ्टेड बाय युझिंग अ एफर्ट. म्हणजे त्या ठिकाणी एफर्ट लावून आपण काय करतोय,
या ठिकाणी एफर्ट लावून आपण काय करतोय, तो जे वजन आहे, ते जे वेट आहे ते आपण उचलतोय. मग ते जे वेट आहे जे आपल्याला उचलायचं आहे किंवा लिफ्ट करायचं आहे, त्या वेटला आपण काय म्हणतो, लोड म्हणतो. मग त्या लोडसाठी आपण सिंबल यूज करतो डब्ल्यू. लोडसाठी काय सिंबल यूज करतो आपण, डब्ल्यू. वेटसाठी काय सिंबल यूज करतो आपण, डब्ल्यू. समजलं? आणि या ठिकाणी लोड आणि हा जो एफर्ट आहे, एफर्ट आणि लोड या दोन गोष्टी समजल्या तुम्हाला. एफर्ट आणि लोड हे दोन्ही पण एक प्रकारचे फोर्सेस आहेत. दोन्ही पण काय फोर्सेस आहेत. आणि दोघांचं पण एसआय युनिट न्यूटन आहे. दोघांचं पण एसआय युनिट काय आहे, न्यूटन आहे. समजतंय? दोघांचं पण एसआय युनिट काय आहे, न्यूटन आहे. ओके, त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे व्हेलोसिटी रेशो. पुढची कन्सेप्ट आहे व्हेलोसिटी रेशो. व्हेलोसिटी रेशो, व्हेलोसिटी रेशो त्यासाठी आपण शॉर्टकट त्या ठिकाणी ॲब्रिशिएशन यूज करतो, व्ही आर, व्ही डॉट आर डॉट. व्ही आर म्हणजे काय, व्हेलोसिटी रेशो. व्हेलोसिटी रेशो म्हणजे काय, जसं की या ठिकाणी या ठिकाणी फिगर दिसते. या ठिकाणी हा लोड तुम्हाला वरती लिफ्ट करायचा आहे, बरोबर. आणि या ठिकाणी तुम्ही एफर्ट अप्लाय करता. हा एफर्ट या ठिकाणी सुरुवातीला अप्लाय केलेला आहे. मग हा जो एफर्ट आहे तो अप्लाय केल्यामुळे हा जो रॉड तुम्हाला दिसतोय, हा जो रॉड आहे या रॉडवरती जर आपण एफर्ट अप्लाय केला, एफर्ट अप्लाय केल्यामुळे तो रॉड काय होईल, या ठिकाणी रोटेट होईल या पद्धतीने. तुम्ही या ठिकाणी दाखवतो मी, या पद्धतीने रोटेट होईल. ओके, आणि या ठिकाणी हा लोड काय होतो, वरच्या दिशेने काय होतो, लोड तो वरती लिफ्ट होतो. समजतं, इमेजिन होत आहे. आणि हे जे वेट आहे ते देखील काय होईल, या ठिकाणी वरती उचललं जाईल. इमेजिन होत आहे. सपोज हे लोड काय झालं, वरती लिफ्ट झाला, म्हणजे या ठिकाणी व्हेलोसिटी रेशो म्हणजे काय ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे हा जो एफर्ट आहे तो ह्या पॉइंटला होता सुरुवातीला, एफर्ट सुरुवातीला ह्या पॉइंटला होता. समजतंय, हा एफर्ट इथून इथे ट्रॅव्हल झाला. समजतंय, आणि हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे एफर्टने, ते जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे एफर्टने, समजतंय, इथपासून इथपर्यंत, ह्याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. इथून एफर्ट कुठे गेला, इथे गेला, म्हणजे हे झालं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय
एफर्ट. मग ते जे डिस्टन्स आहे, सपोज ते डिस्टन्स असेल एक्स. सपोज आपण ते डिस्टन्स साठी सिम्बॉल मी घेतोय एक्स. समजतंय? डिस्टन्स कितीने ट्रॅव्हल केला तो एफर्ट, तो एक्स ने ट्रॅव्हल झाला. समजतंय? एफर्ट म्हणजे काय? पी. एफर्ट साठी आपण काय सिम्बॉल यूज करतो या ठिकाणी? पी हा सिम्बॉल यूज करतो. या ठिकाणी जो काही एफर्ट होता, तो एफर्ट इथून तो इथपर्यंत आला, इथून ते इथे मूव्ह झाला. पी हा फोर्स. पी किती किती डिस्टन्सनी तो मूव्ह झालाय? एक्स या डिस्टन्स. किती डिस्टन्सनी मूव्ह झालाय? एक्स. समजतंय? हे जे डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे त्याला म्हणतो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. ते किती आहे? ते एक्स आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. वेलोसिटी रेशो हा एक रेशो आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट टू द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. तर या ठिकाणी जो लोड आहे दिसतंय, तर सुरुवातीला या ठिकाणी होता. सुरुवातीला या पॉइंटला होता, नंतर तो इथून या पॉइंट पर्यंत वरती काय झाला? तो लिफ्ट झाला. समजतंय? म्हणजे त्यांनी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं इथून इथपर्यंत. ओके, मग हे जे डिस्टन्स आहे, त्यांनी हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. हे लोडने डिस्टन्स ट्रॅव्हल केले ना, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. आणि हे आपण वाय लेटरने डिनोट करतो. कोणतं लेटर? वाय लेटर. हे डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं यांनी? वाय. हे डिस्टन्स काय? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. हा लोड आहे ना, लोड कितीने वरती उचलला गेला, मग त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, किती डिस्टन्सने तो एका ठिकाणून दुसऱ्या पॉइंटला गेला. ते डिस्टन्स होतं वाय. त्या डिस्टन्सनी तो ट्रॅव्हल झालाय एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंट. म्हणजे तो सुरुवातीला या पॉइंटला होता. तो सुरुवातीला तो जो लोड आहे तो या ठिकाणी होता सुरुवातीला. म्हणजे तो इथून हा जो वरचा पॉइंट आहे या पॉइंटला तो काय झाला? ट्रॅव्हल झाला. तो ट्रॅव्हल झाला. तो किती डिस्टन्सने तो ट्रॅव्हल झाला? तो वाय डिस्टन्सने ट्रॅव्हल झाला. समजतंय? तो लोड किती डिस्टन्सने ट्रॅव्हल झाला? तर तो वाय डिस्टन्सने ट्रॅव्हल झाला. आणि या ठिकाणी जो एफर्ट आहे तो सुरुवातीला एफर्ट या ठिकाणी होता, त्यानंतर तो या ठिकाणी आला. एफर्ट. समजतंय? मी सांगतो एफर्ट. सुरुवातीला एफर्ट या ठिकाणी होता, तो इथून इथे आला. म्हणजे तो एफर्ट कितीने ट्रॅव्हल झाला? इथून इथपर्यंत तो काय झाला? ट्रॅव्हल झाला. ट्रॅव्हल म्हणजे त्यांनी स्थलांतर केलं ना, इथून इथपर्यंत तो काय झाला? ट्रॅव्हल झाला. ओके, कोण झाला इथे ट्रॅव्हल? एफर्ट. पी म्हणजे काय? एफर्ट. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट टू द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. हा दोघांचा जो रेशो आहे, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट म्हणजे एफर्टने किती डिस्टन्स तो ट्रॅव्हल झाला त्या डिस्टन्सला आपल्याला डिवाइड करायचंय. लोडने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याने डिवाइड करायचंय. मग तो जो रेशो येईल त्या रेशोला आपण म्हणतो व्हेलॉसिटी रेशो. त्याला आपण काय म्हणतो? व्हेलॉसिटी रेशो. समजतंय? व्हेलॉसिटी रेशो इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट टू द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ लोड. मग याचा फॉर्म्युला काय येईल? मग तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट किती इथे? एक्स आहे. किती इथे? एक्स. एफर्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? एक्स हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. आणि लोडने किती केलं डिस्टन्स ट्रॅव्हल? तर लोडने वाय हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला आपण काय लिहू शकतो? इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट किती इथे? एक्स. या ठिकाणी एक्स लिहू शकतो. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड किती आहे? वाय. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? एक्स बाय वाय. एक्स बाय वाय म्हणजे काय भेटला आपला?
व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला काय आहे? एक्स अपॉन वाय. पण या ठिकाणी एक्स म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. हे लक्षात ठेवा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. एफर्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्या डिस्टन्सला डिवाइड करायचं आहे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. ह्या दोघांचा जर आपण रेशो जर काढला तर त्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी रेशो. समजलं व्हेलॉसिटी रेशो काय आहे ते? एक लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी रेशो जो आहे तो काय असतो? इट इज ऑलवेज मोर दॅन 1 फॉर अ लिफ्टिंग मशीन. फॉर अ गिवन लिफ्टिंग मशीन, कोणतीही लिफ्टिंग मशीन असली तरी त्यासाठी व्हेलॉसिटी रेशो हा 1 पेक्षा जास्त असतो. आणि त्या मशीनसाठी, ती जी मशीन आहे त्या पर्टिक्युलर मशीनसाठी तो व्हेलॉसिटी रेशो काय असतो? कॉन्स्टंट असतो. एक लक्षात ठेवा. म्हणजे स्क्रूजॅक असेल त्याचा जो व्हेलॉसिटी रेशो जर काढला तुम्ही, तो स्क्रूजॅकसाठी, त्या स्क्रूजॅकसाठी तो व्हेलॉसिटी रेशो तो कॉन्स्टंट राहील, त्यासाठी तोच व्हेलॉसिटी रेशो राहील. हा, जर दुसरा स्क्रूजॅक घेतला त्याचा व्हेलॉसिटी रेशो बदललेला असेल तसं होऊ शकतं, पण त्या पर्टिक्युलर मशीनसाठी किंवा त्या मशीनसाठी तो जो काही व्हेलॉसिटी रेशो असेल तो सेम असतो त्या मशीनसाठी. समजतं? इट इज रिमेन्स सेम or remains constant for that given machine. दिलेली मशीन आहे त्यासाठी व्हेलॉसिटी रेशो हा कॉन्स्टंट असतो, तो एक स्थिर असतो, तो बदलत नाही. त्या मशीनसाठी जी काय व्हॅल्यू व्हेलॉसिटी रेशोची ती त्या मशीनसाठी स्थिर असते. ओके, समजतंय? त्यानंतर आता पुढची कन्सेप्ट आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. पुढची कन्सेप्ट आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. जसं याला शॉर्टकट मध्ये आपण लिहू शकतो एम डॉट ए डॉट, म्हणजे काय? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज हा एक रेशो आहे. आपण एक काय रेशो आहे. मग हा कशाचा रेशो आहे? आपण जो लोड या ठिकाणी लिफ्ट करतोय ना, तो लोड आपण किती लिफ्ट करतोय? समजतंय? तर या ठिकाणी लोड आपण किती लिफ्ट करतोय? तो लोड, त्या लोडला आपण कशाने भाग द्यायचा आहे? एफर्टनी. कशाने भाग द्यायचा आहे? एफर्टनी. म्हणजे लोड अपॉन एफर्ट. लोड अपॉन एफर्ट. कोण लिफ्ट करायचंय आपल्याला? लोड लिफ्ट करायचंय ना, म्हणजे त्या लोडला एफर्टने डिवाइड करायचं. लोड लिफ्ट करण्यासाठी आपण एफर्ट लावतो. जास्त कोण आहे? लोड आहे का एफर्ट आहे? जास्त कोण आहे? लोड आहे का एफर्ट आहे? तर जास्त असणारे लोड जो आपल्याला उचलायचा आहे ना, हेवी असतो ना लोड, खूप वजनदार असतो. मग तो जो लोड आहे, तो जो हेवी लोड आपल्याला लिफ्ट करायचा आहे, ओके, तो कायम वरती घ्यायचा. म्हणजे त्या लोडला आपण डिवाइड करायचं एफर्टनी. एफर्ट आपण कमी लावतो, आपण कमी फोर्स लावतो आणि कमी फोर्स लावून जास्तीत जास्त लोड आपल्याला उचलायचा असतो. समजतंय? म्हणजे ही जी जास्तीची व्हॅल्यू कशाची असेल? लोडची असेल, तो वरती घ्यायचा आणि त्याला एफने डिवाइड करायचा. म्हणजे ह्या दोघांचा जो रेशो आहे, लोड टू एफर्ट, हा जो रेशो आहे त्या रेशोला आपण म्हणतो मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. म्हणजे लोडसाठी आपण डब्ल्यू हा सिम्बॉल यूज करतो आणि एफर्टसाठी पी हा सिम्बॉल यूज करतो. समजतंय? लक्षात राहील. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजची डेफिनेशन. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज डिफाइंड ॲज अ रेशो. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज हा एक रेशो आहे, रेशो ऑफ लोड टू बी लिफ्टेड टू एफर्ट अप्लाइड. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज डिफाइंड ॲज अ रेशो ऑफ लोड, जो लिफ्ट करायचा आहे, लोड टू बी लिफ्टेड, जो आपल्याला लोड उचलायचा आहे तो लोड, टू एफर्ट अप्लाय, म्हणजे जे आपण एफर्ट अप्लाय करतोय. समजतंय? किंवा लोड
इट इज अ रेशो ऑफ लोड टू एफर्ट. लोडला एफर्ट डिवाइड करायचं म्हणजे तुम्हाला काय मिळेल, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मिळेल. समजतंय?